आज वर्सोवा बीचच्या तिथे हा व्हिडिओ शूट करत असताना माझ्या लक्षात आलं पाणी तिकडे पाणी आहे आणि थोड्या वेळानंतर पाणीच दिसत नाही आहे, आकाश कुठेतरी टेकलेलं दिसतंय। बरं, हे पाणी अगदी नजरेच्या टप्प्यात थांबल्यासारखं वाटतंय, ते नजरेच्या टप्प्यात थांबलेलं नाही आहे आणि आकाश नजरेच्या टप्प्यात पाण्याला टेकलेलं दिसतंय, ते तसंही नाही आहे। जीवनामध्ये जगत असताना सगळेच भ्रम आहे। सूर्य उगवताना दिसतो, सूर्य कधी उगवतच नाही। पृथ्वी स्थिर दिसते, पण ती कधी स्थिरच नाही। सूर्य दररोज एका दिशेकडून दुसऱ्या दिशेकडे जाताना दिसतो, पण तो तसा कधी करतच नाही। चंद्र आपल्यासोबत प्रत्येक गावाला आल्यासारखा वाटतो, तोही तसं काही करत नाही। या जगात दिसणाऱ्या सगळ्याच गोष्टी जर एवढ्या भ्रामक असतील तर सत्य काय असा प्रश्न आपल्यासमोर नक्कीच निर्माण होत असतो। सत्य आहे किनारा, जो आपली जागा सोडत नाही। सत्य आहे परमात्मा, जो एकमेव स्थिरपद आहे। या लाटांसारखंच आपणही मुमुक्षू होऊन भगवान कृष्णाला भेटलं पाहिजे। आणि पुन्हा एक नवा जन्म घेण्यासाठी आता इच्छा उरली नाही पाहिजे। वासना संपतील का? वासना संपतच नाही। काल वासना संपल्या असं वाटत असताना आज अचानक निर्माण होतो। आज निर्माण झालेल्या उद्या पुन्हा संपून जातात, पण पुन्हा परवा निर्माण होणार नाहीत याची शक्यताच नाही। मग याच्या पलीकडे जाता आलं पाहिजे, कारण सत्य काय आहे आणि असत्य काय आहे याचा शहानिशा आता आपल्यालाच करता आला पाहिजे।